मंचावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि या स्वतंत्र भारताचे नागरिक असणाऱ्या माझ्या सर्व सुजान बंधू भगिनी, आज राष्ट्रगौरवाचा हा देखणा सोहळा साजरा करण्यासाठी आपण या पवित्र ज्ञान मंदिराच्या प्रांगणात जमलो आहोत। सर्वप्रथम देशाचा मान सन्मान व सर्वोच्च अभिमान असणाऱ्या तिरंग्याला माझे वंदन, ज्ञानाचा देवता असणाऱ्या सरस्वती मातेला देखील वंदन। आपणास मनापासून शुभेच्छा आणि माझ्या भारत मातेचा विजय असो। आज या राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्तानं माझ्या मनोगताचा विषय आहे अजूनही लढतेच मी। खरं तर हा केवळ विषय नाही तर मुक्त आवाज आहे प्रत्येक भारतीय नारीचा, अर्थ किंकाळी आहे प्रत्येक माता भगिनींची, एक हुंकार आहे प्रत्येक स्त्री मनाचा, ज्याला वाचा फोडण्याचा व कित्येक वर्ष गुदमरलेला श्वास मोकळा करण्याचा मी एक अल्पप्रयास करणार आहे। दरवर्षी 15 ऑगस्ट आला की आपण मोठमोठ्याने ढोल बडवून आम्ही आता स्वतंत्र झालो आहोत असे साऱ्या विश्वाला ओरडून सांगतो, पण खरे सांगा आज ह्या भारतात पुरुषा इतकी स्त्री स्वतंत्र आहे का, बंधनमुक्त आहे का? पुन्हा 26 जानेवारी आली की आपण गर्वाने सांगतो आम्ही एका गौरवशाली लोकशाही राष्ट्रात राहतो, पण खरे सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या पवित्र घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता इत्यादी आभूषणांचा वास्तव्यामध्ये कोणत्याही स्त्रीला पुरुषा इतका उपभोग घेण्याची मुभा आहे का? ह्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही असे एकच येईल। सांगा मग आता ह्या स्वातंत्र्याला, या लोकराज्याला खरा अर्थ येईल का? आज भारतातली प्रत्येक स्त्री झगडत आहे, लढत आहे एका नव्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी। आज शिवबाराजा असते तर तक्रार केली असती, त्यांना स्मरून मी बोलते थोडं खटकेल की वाटेल ह्या राज्यात चाललंय काय, पण दुर्दैवाने येथे सुरक्षित नाही कोणाची बहीण की कोणाची माय। आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं, एकटा आला तर नडता येईल पण जुंडी पुढे नमावंच लागतं। साले उपभोग तर घेतातच, नंतर जीवनीशी मारतात, शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात। अत्याचार होतं 10 मिनिटात, अत्याचार होतं 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावी लागते, न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं। शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही, शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही, धडा तर त्यातून काही घेतलाच नाही। शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेलवलंच नाही। वाईट वाटतं महाराज, वाईट वाटतं महाराज, अहो पण नुसतंच वाईट वाटतं, पेपरमधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये जातं। महाराज आज तुमचा अवतार पुन्हा मग मुलींना हवाय, जिथले तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय, असा शासक आम्हाला हवा। आज स्वतःच्या राज्यात सोडावं पण गावच्या चौकातून चालताना सुद्धा प्रत्येक मुलीला एकटं चालण्याची भीती वाटते। ज्येष्ठ कार्यकर्त्यांना माझा प्रश्न तुम्हाला आहे, सकाळी शाळा भरताना किंवा संध्याकाळी शाळा सुटताना मुलांचा घोळका बस स्टँडवर फिरताना दिसतो, ह्या दृश्याचा तुम्ही कधी विचार केला आहेत का? आपल्या राज्यात स्त्री जातीवर अत्याचार कमी होणे तर दूरच, तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय। संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवरायांना माते समान मानण्याची शिकवण दिली, परंतु ह्या सर्वांचे सार्थक तेव्हाच होईल जेव्हा या राष्ट्रात स्त्रीला पुरुषा इतकाच दर्जा आणि समानता मिळेल। प्रश्न एवढ्यावरच संपत नाही तर खरा प्रश्न उभा राहतो तो स्त्री जातीच्या संरक्षणाचा आणि अस्तित्वाचा। संपूर्ण विश्वाच्या जननीला आज जन्म घेण्याची मुभा राहिली नाही, कित्येक निष्पाप काया गर्भातच खुडल्या जात आहेत। नशिबाने जन्म झालाच तर नशिबी येतं एखादा गटार, एखादा कचऱ्याचा ढीग आणि यामध्ये फेकलेलं भयावह जीवन। पर्यायानं होत आहे लचके, तोडून खाण्यासाठी एखाद्या कुत्र्याचा चार। ही कल्पना नाही तर आपल्या आजूबाजूचे मन सुन्न करणारे विदारक सत्य आहे। आज कित्येक गर्भात असणाऱ्या चिमुकल्या भगिनींना कंप सुटत असेल, मला हे जग पाहायला मिळेल की नाही, मी मुलगी म्हणून जन्माला आले हा माझा गुन्हा आहे का? आज ह्या पवित्र दिनी माझ्या सर्व वडीलधारे आयांना व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही हा खेळ कशासाठी खेळतात? तुमच्या पोटच्या गोळ्याला मारू नका असे सांगायला शासन करोडो रुपये खर्च करतं। इतके बधीर झालो आहोत का आपण? इतके स्वार्थी झालो आहोत का सारे? हे सर्व बदलण्यास, थांबण्यास कायद्याची गरज नाही, गरज आहे ती फक्त आपल्या विचारात बदल करण्याची। आज जन्म देणारी ही देखील एक स्त्रीच असते, परंतु या गर्भकाळात मला मुलगी झाली तर ह्या विचारांनी चिंता करत असते। मुलगा झाला तर आनंद उत्सव साजरा करायचा, पेढे वाटायचे। इतकेच काय, पेढे देताना कोणा म्हटलं अहो पेढे घ्या, मुलगा झाला, तर समोरचा माणूसही आपसुकच म्हणतं अरे वा बरे झाले। म्हणजे मुलगी झाली असती तर वाईट झाले असते का? आपल्या भावना इतक्या क्रूर झाल्या आहेत का? आज वंशाला दिवा पाहिजे पण 2 कुळांचा उद्धार करणारी पंथी मात्र नको। तुम्हाला आई पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, पण तुम्हाला मात्र मुलगी नकोशी झाली। या सर्वांचे आत्मचिंतन या सुवर्णदिनी करूया आणि एक व्यक्ती म्हणून स्त्रीला पुरुषा इतका स्थान, मान, सन्मान देऊन मानवता जपूया। आपल्या सर्वांना कळकळीचे आव्हान करते, ह्या मानिनी, स्वामिनी व स्त्री संगिनी असणाऱ्या स्त्रीशक्ती दामिनीला वंदिनी कारकिनी बनवू नका, कारण स्त्री असेल तरच हे विश्व असेल। म्हणूनच तर म्हणतात तुझं वाचून ना कुठला जीव, तुझं वाचून ना कुठला नीव, वंदिते तुझला हे स्त्री शक्ती, तुझ्या अभावी कुठला चंद्र अन कुठला शिव। यासाठीच वाळूंच्या कणातून, कणांच्या रेणूतून, मानवाच्या मनातून, मनाच्या स्पंदनातून एक निश्चय करूया, लेख वाचूया, देश घडूया। जय हिंद, जय भारत।